श्रीगोंद्यातील म्हातार पिंपरी येथील पुष्करणी बारवेला मिळालं जीवनदान। सध्या सगळीकडेच पावसाने ओढ दिल्याने भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवणार आहे। त्यामुळे गावातील पाण्याची गरज ओळखून श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी येथील बापूसाहेब हिरडे हे सर्वांना सोबत घेऊन गावाच्या पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाझर तलावाची स्वच्छता करत होते। यामध्ये शेकडो वर्षांपासून गाळाने व मातीने काठोकाठ बुजलेली एक बारव त्यांना आढळून आली आहे। ही बारव पुन्हा नव्याने उकरण्यात आली आहे। त्यानंतर इथले जिवंत पाण्याचे झरे हे मोकळे करण्यात आले। त्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत 7 जून 2023 मध्ये या बारवची अहिल्यानगर बारव समन्वयक राजेश शिंगळे व मारुती वागसकर यांनी बुजलेली बारव म्हणून नोंद घेतली होती। म्हातार पिंपरी हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे। येथील शिलालेख वाचनातून सरदार जानराव वाबळे समाधीस्थळ, वाडा व इतरही अनेक ऐतिहासिक गोष्टी यामुळे उजेडात आल्यात। गावातील हा वारसा उजेडात आल्याने व गावातील तरुणांनी विविध कार्यक्रम आयोजित केल्याने म्हातार पिंपरी हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले। आपल्या पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पुष्करणी बारवेचं संवर्धन कार्य ग्रामस्थांनी मिळून सुरू केलंय। यात पहिल्याच दिवशी बापूसाहेब हिरडे, नितीन वाबळे व उपस्थित ग्रामस्थांना या बारवेमध्ये एक शिलालेख आढळून आला। याची शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शिंगळे व सचिन भोसले यांनी नोंद घेत शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांच्या माध्यमातून त्याचं वाचन केलंय। त्या संदर्भात त्यांनी काही सूचना केल्या आहेत। काळाच्या ओघात पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या पुष्करणी बारवेला जीवदान मिळून श्रीगोंदा तालुक्यातील मोठा वारसा इतिहासाच्या पानांवर पुन्हा उभा राहिलाय। वर्षानुवर्षे बुजलेल्या अवस्थेतील पुष्करणी बारवेला जीवदान मिळाल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केला जातोय। म्हातार पिंपरी गावाने महाराष्ट्र बारव मोहिमेला बारव संवर्धन करण्याच्या विचारांना मोठं पाठबळ दिले। ग्रामस्थांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र बारव मोहिमेचे मुख्य समन्वयक रोहन काळे, अहिल्यानगरचे समन्वयक तथा शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश शिंगळे व संपूर्ण टीमने त्यांचं अभिनंदन केलंय। बारव जतन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय। ही बारव जतन करण्यासाठी घेतलेले कष्ट व विचार हा खूप मोठा आहे। याबद्दल त्यांचं सगळीकडे कौतुक होतंय।